नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत संतकृपा महिला गृहोद्योग यांचे सीईओ विशाल सोळसकर, ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आता तो व्यवसाय चांगला चालवतात। हा व्यवसाय तुम्ही सुरू कसा केला? खरं तर ऍक्च्युली हा व्यवसाय आम्ही 21-22 वर्षापूर्वी एका छोट्याशा गावातून सुरू झाला। हा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ऍक्च्युली याची सुरुवात केली आम्ही, परंतु आज जवळपास हा व्यवसाय 400 कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून समोर आलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या आईपासून सुरुवात झाली। पूर्ण कुटुंब आम्ही आज या व्यवसायासोबत काम करतोय। 22 वर्षापूर्वी ज्या वेळेला याची सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही गावावरून थोड्या प्रमाणात आम्ही अशा चटण्या किंवा मसाले वगैरे बनवून आम्ही पुण्यात आणायचो आणि ते घरोघरी जाऊन जवळपास 12 वर्ष असे आम्ही मसाले आणि लोणचे आणि चटण्या विकल्या आणि जो आमचा मार्केट सर्वे झाला त्यामुळे आम्हाला ग्राहकांच्या गरजा समजल्या, ग्राहकांच्या मागण्या समजल्या आणि त्यामुळे आम्ही लोकांना एक वेगवेगळे चांगले उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ आम्ही देऊ शकलो आणि बनवू शकलो। तर आता आम्हाला सांगा की हा जो व्यवसाय याचा बिझनेस मॉडेल काय, म्हणजे तुमचं विक्री, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन वगैरे कसं होतं? खरं तर आम्ही आता हा सगळा व्यवसाय करतोय, याला लागणारं सर्व रॉ मटेरियल आहे हे आम्ही पूर्णपणे असे शेतकरी किंवा कष्टकरी त्यांच्याकडूनच आम्ही ते मार्केटमधूनच उपलब्ध करून घेतोय, ज्यामुळं त्यांनाही 2 रुपये जास्त मिळतात आणि त्यांच्या हाताला एक उत्साहानं तेही काम करतात। म्हणजे जे शेतकऱ्यांना आम्ही ज्यांच्याकडून खरेदी करतो त्यांना आवर्जून सांगतो की कोणत्याही प्रकारची फवारणी त्याच्यावर करू नका। त्यामुळं जो पदार्थ तुम्ही आता खाताय किंवा घेणार आहात तो खूप जेन्युइन आहे, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो। ऍक्च्युली आम्ही प्रयत्न भरपूर केले, होलसेल डीलिंग मध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉप टू शॉप मार्केटिंग मध्ये आम्हाला तसा हवा असा आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही। त्यामुळे आम्ही स्वतःची विक्री व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे। आमच्या जवळपास 14 फिरती विक्री केंद्र गाड्या आहेत। काही आम्ही स्टॉल बनवलेले आहेत, जे पुणे मुंबई हायवे असेल किंवा नाशिक नगर सोलापूर हायवे सातारा रोड सर्व हायवेला आमचे ज्या नामांकित हॉटेल आहेत तिथे आमचे स्वतःचे स्टॉल आहेत। वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही आता फ्रँचायझी द्यायला सुरुवात केलेली आहे। कस्टमर खूप खुश आहे आमच्या पदार्थांवर, आमच्या रेंजवर। आम्ही बऱ्याचदा रिव्ह्यू घेतला, अगदी आपल्या महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील नाही तर परदेशातील लोकांना सुद्धा आमचे पदार्थ आवडतात। प्रत्येक महिन्याला किमान 200 ते 250 कुरिअर मी आउट ऑफ कंट्री करतो। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या चवी एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं प्रत्येक वर्गातील ग्राहक हा आमच्या सोबत कनेक्ट आहे। मॉरल स्टोरी हीच आहे की आम्ही स्वतःची विक्री व्यवस्था आम्ही स्वतः उभी केली, त्यामुळे आम्ही सक्सेस होऊ शकलो। दुसरी गोष्ट, जे आम्ही पदार्थ बनवतो हे पूर्णतः केमिकल फ्री आहेत। दुसरी गोष्ट, ही हँडमेड पद्धतीने बनवते, पारंपरिक पद्धतीनं। तिसरी गोष्ट आहे की महिलांकडून आम्ही ह्या गोष्टी, ज्या गरजू महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे या गोष्टीची आणि त्या महिलांच्या हाताला आम्ही थोडंसं वाव देतोय। आणि आता आम्ही ऑनलाईन पण चालू केलेलं आहे। ऑनलाईन आमची स्वतःची वेबसाईट आहे www.handmademasala.com, या नावे सुद्धा आपण सर्वजण हे पदार्थ आपण परचेस करू शकता। तर हा जो तुमचा आता व्यवसाय चालू आहे त्याचे भविष्यात तुम्ही काय उद्दिष्ट ठेवलेत किंवा तुमचे ध्येय काय? हा जो व्यवसाय आम्ही सुरू केला सुरुवातीला तर त्यावेळेला असं काही उद्दिष्ट नव्हतं खरं तर, परंतु आज जर बघाल तर आमच्या सोबत 400 महिला काम करतात। त्यांची खूप मोठी जबाबदारी। आमची अपेक्षा आहे की अजून ज्या काही अडचणीत असतील महिला आणि ज्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे अशा महिलांना संधी द्यावी असं वाटतंय आम्हाला। हा सर्व जो प्रवास आहे हा सर्व माननीय सौ सुनंदाताई पवार आणि भीमथडी जत्रा यांच्यापासून सुरू झालाय। खरं तर आम्ही आवर्जून त्यांचा उल्लेख करू इच्छितो की त्या वहिनीसाहेब ज्या पद्धतीनं महिलांना किंवा महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र कष्ट करतात, फुलना फुलाची पाकळी त्यांच्या या संकल्पनेला आम्ही थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करतोय। तर बघितलं मंडळी, खूप चांगली माहिती दिली सरांनी। तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेली वेबसाईट चेकआउट करा आणि अजून माहितीसाठी तुम्ही यांना संपर्क साधू शकता। त्याचा नंबर सुद्धा मी खाली मेन्शन करतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि 3KM ऍपला डाउनलोड करायला विसरू नका।